देव एवढ्या लवकर पाण्यातून बाहेर निघतील असं वाटलं नव्हतं मला. सगळ्यांनाच हे वाटत होतं की सारंग सरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या परीने देवाकडे प्रार्थना केली होती. मग त्याला ऐकावं लागणारच होतं ना. सारंग सरांची सुटका जरी झाली असली तरी काही प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीयेत, आणि ती उत्तरं मिळाल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. त्यासाठीच मला देवाभाऊंना भेटायला जायचंय. या प्रकरणाबद्दल त्यांना काही गोष्टी कळाल्या आहेत म्हणून. मी तुला आशीर्वाद देते, तुला ह्या कामात यश मिळो. पण याचा अर्थ असा नाहीये की मी तुला स्वीकारलंय. माझ्या तत्वांच्या आड माझ्या मुलाचं प्रेम येतंय म्हणून केवळ तू या घरात आहेस. देवाभाऊ. अरे वेलकम 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 सिस्टर. काय मग कैसा माहोल आहे घर पे? कसे आहेत सगळे? सावरतायत. गुड. पण आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही की केस आता देवाच्या ताब्यात आहे. अँड यू नो व्हेन देवा इज हिअर ही विल टेक केअर. आपल्या सिस्टरच्या घरावर कुठल्याही संकटाची सावली सुद्धा पडू देणार नाही मी. मला खात्री आहे. तुम्हाला सांगू देवाभाऊ, सारंग सर फक्त तुमच्यामुळे घरी आलेत. अरे बस क्या सिस्टर, अब रुलाएगी क्या? नाही खरंच, तुमचे मानावे तितके उपकार कमी येतो. पण मला सांगा, तुम्ही त्या गुंडांना बघितलेत का? हा म्हणजे त्यांच्यापैकी एक गुंड हाती लागला, पण त्याला ऑर्डर ज्याने दिली ना त्याचं नाव त्याला माहित नाही, पण त्याने त्याला बघितलंय. मग आम्ही स्केच आर्टिस्टला बोलवलंय आणि त्याचं स्केचही रेडी केलंय. त्या माणसाचा शोध चालू आहे. म्हणजे तो गुंड जर सापडला तर आपल्याला कळेल ना की त्या माणसाला कोणी पाठवलंय ते. करेक्ट. मला तुम्ही तो स्केच दाखवू शकाल का? मी बघू शकते? वाय नॉट. एक मिनिट. मी 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 याला ओळखते. कुठे बघितलंस त्याला? तेच आठवत नाहीये. नाही नाही नीट आठव, आपल्याला खूप मदत होईल. तू कुठे कुठे जातेस त्या जागा आठव ना. घरी असतेस तू ऑफिस मध्ये जातेस, रिसेंटली कोर्टात होतीस, मार्केटमध्ये. प्लीज आठव. कुठे पाहिलंय? कुठे पाहिलंय? ड्रायव्हर. ड्रायव्हर कोणाचा? त्या शिवानी मॅडम आहेत ना, त्यांचा ड्रायव्हर आहे. हा. तेरे को पक्का खात्री आहे की हा शिवानीचा ड्रायव्हर आहे? हो, हा त्या शिवानी मॅमचाच ड्रायव्हर आहे. अब आएगा मजा. ठीक आहे, बघतो मी. अगं तारा, बेल वाजते, दरवाजा उघड. नाही नको. अरे कोण असेल, कोणाच ठाऊक दादा. मागच्या वेळेस कसं राजकुमार दादा आले होते, ते असतील तर. थांब, मी जातो. येऊ ना? ये. काय
घरात कोणी नाहीये का? बोलव ना. तुम्ही काय इथं आलेत? सॉरी, तू हा जो प्रश्न विचारलायस ना, मला नाही वाटत तू विचारायचा तुला हक्क आहे. आणि त्याचं उत्तर तुला देण्याइतका तू काही महत्वाचा नाही आहेस. ज्यांना उत्तर द्यायचे त्यांना देईन मी. तू बोलव. पूर्ण बेलवास येतोय. तुम्ही अचानक फोन वगैरे नाही केला? स्ट्रेंज. मी ऐश्वर्याला फोन करून कळवलं होतं, तिने सांगितलं नाही का तुम्हाला? नाही, काही नाही सांगितलं तिने. तारा, जरा ऐश्वर्याला बोला. तारा थांब. माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा? मी का खोटं बोलेन? कसं आहे ना, एकदा तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. त्यामुळे तुमच्या बाबतीत सगळी शहानिशा करणं फार महत्वाचं आहे. तारा, ऐश्वर्याला बोला. तारा. शिट, हा माणूस नेमका दुसरीकडे शिफ्ट झालाय. त्याचा फोन पण लागत नाहीये. लफडा की यार इसने. याला पण आत्ताच घर सोडायचं होतं. नक्कीच मुद्दाम घर सोडून गेला असणार. करेक्ट आहे. पण मग आता काय करायचं? एक जण आहे जो आपली मदत करू शकतो. कोण? किरण. सिस्टर, आपली ट्यूब ना हल्ली जरा लेटच भेटते. हे मला आधीच कळायला पाहिजे होतं. हे सिस्टर, ऐक ना, माझ्याकडे एक जॉब आहे तुझ्यासाठी. करशील का? कसलं? पुलिस में भरती हो जा ना तू. आपण रिकमेंड करताय. देवा भाऊ, अरे सच में. ते सगळं जाऊ द्या. आता पुढे काय करायचंय ते सांगा. अच्छा, मेरे को बता. उसका नंबर है तेरे पास, किरण का? हो आहे, बबलू दादाच्या कृपेने. म्हणजे? काही नाही, मी ते नंतर सांगते. खूप मोठी स्टोरी आहे. तिला आधी मी फोन करते. स्पीकरवर टाक. हो. हॅलो. हॅलो शिवानी, मी सावली बोलते. हां सावली मॅम, बोला ना. माझं तुझ्याकडे एक काम होतं, पण त्याआधी तू सांग तू कुठे आहेस आणि तुझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना? नाही का हो, काय झालं? मी ते नंतर सांगते, पण मला सांग, तुझ्याकडे शिवानी मॅडमच्या ड्रायव्हरचा नंबर आहे का? हो आहे ना. मला पाठवू शकशील का तू? पण मॅम कशासाठी हवा आहे तुम्हाला नंबर? त्याचं कारण सुद्धा मी नंतरच सांगते. तू आधी मला पाठव ना प्लीज. हो, एक सेकंड ना, पाठवते. मॅम तुम्हाला पाठवला आहे मी नंबर. आणि सावली मॅम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी जर का सुमितबद्दल सांगितलं नसतं तर कदाचित तो तुम्हाला सापडलाही नसता आणि सारंग सर सुटले नसते. आम्हा सगळ्यांना त्याची जाणीव आहे किरण, म्हणूनच मी तुला इतक्या विश्वासाने फोन केला आहे. सारंग सर वेळेत कोर्टात पोहोचू नयेत यासाठी ज्या गुंडांनी हल्ला केला होता ना, त्यात शिवानी मॅडमचा ड्रायव्हर होता असं आम्हाला वाटतंय. मॅम, हा प्लॅन पण त्याचाच असणार, कारण शिवानी मॅमची ही अशी कामं तोच करतो. काय? बरं, तुला काही कल्पना आहे तो आत्ता कुठे असेल? मॅम ॲक्च्युली मला दिवाळीची सुट्टी दिली आहे, पण मी विचारू का कॉल करून त्याला? नाही नको किरण, तुझी खूप मदत झाली, थँक्यू. पण याबद्दल कोणाला काही सांगू नको प्लीज.